विषमतावादी प्रवृत्तीच्या सत्ताधाऱ्यांनी अहो 1950 ला संविधान लागू झाले ते आज 2024 सुरू झाले. त्या 2024 पर्यंत त्यात किती घटना बदल केल्या? 105 घटना दुरुस्त केल्या. त्यातील बऱ्याच बहुजनांच्या हिताच्या होत्या, त्या नेस्तनाबूत करण्यात आल्या. हे आपल्या सर्वांना दिसून येते, तरीही आपण आवाज उठवत नाही. अहो 1 जानेवारीला आपण अभिवादन करण्यासाठी येतो. 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईला चैत्यभूमीवर जातो अभिवादन करण्यासाठी. अहो साहजिकच आहे की तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव होतो, त्यांचे कार्य सांगितले जाते. परंतु मनुवादी ब्राह्मणांनी कुठलाही पुरावा नसलेला काल्पनिक भाकर कथेचा आधार घेतला, आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला आणि 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मस्जिद पाडून समाजात मोठी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. इथेच ते थांबले नाही. पुढे 26 नोव्हेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून पूर्ण केले. संविधानाला मंजुरी मिळाली, म्हणूनच आपण तो दिवस संविधान दिवस म्हणून साजरी करतो, मानव मुक्तीचा दिवस म्हणून साजरी करतो. हे मनुवाद्यांना सहन झाले नाही, म्हणून त्यांनी 26 नोव्हेंबरला कजाबला माध्यम बनवून मुंबई हल्ला घडवून आणला आणि त्या मानव मुक्तीच्या दिवसाला काळा दिवस करण्याचा प्रयत्न केला. अहो दिनांक 9 ऑगस्ट 2018 ला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणाऱ्या त्या संविधानाला दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर दिल्ली प्रशासन व मीडिया समोर जाहीरपणे जाळले. संविधान विरोधात घोषणा दिल्या आणि आजही विषमतावादी लोक संविधान बदलण्याची भाषण करतात. यावर आपण सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. अहो आतापर्यंत 105 घटना दुरुस्त केल्या. कुठे आहोत आपण? नुसतं अभिवादन करतो, जय भीम म्हणतो. अहो आंदोलन करा, या संविधानाला वाचवा. संविधान आहे तर आपण आहोत असे मला वाटते. म्हणून म्हणावेसे वाटते की इंसान को इंसान बनाने के लिए बुद्ध ने राज्य छोड़ा. इंसान को इंसान बनाने के लिए बुद्ध ने राज्य छोड़ा. सम्राट अशोक ने युद्ध छोड़ा, फुले ने घर छोड़ा और मेरे डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने धर्म छोड़ा. अरे भारत का युवा इतना वीर है कि मंदिर मस्जिद के लिए खून तक बहा सकता है और कायर इतना है कि रोजगारों के मुद्दों पर सवाल तक नहीं उठाता. आज गांव और शहर की बेटियां अपना नाम रोशन करने के लिए, खेल के माध्यम से अपना नाम रोशन करने के लिए अखबारों में आना चाहती है, परंतु सुनने में आती है उनकी सिस्कियां. अरे मणिपुर की घटना को देखा जाए तो मुझे दुखद शब्दों में कहना पड़ता है कि दुनिया में भारत ऐसा अकेला देश है जहां मिट्टी की बनी हुई औरत को कपड़े पहना कर देवी कहा जाता है, नमन किया जाता है और जिंदा औरत को निवस्त कर सड़कों पर घुमाया जाता है. आता या प्रसंगावर मी आपल्या सर्वांना एकच सांगू इच्छिते की अण्णाभाऊ साठे म्हणाले होते की ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली. ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली. ही संसद देखील हिजाड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे? मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे? कारण यातली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीण झाली.